योग्य वेळी योग्य समज येत नाही आणि समज आली की वेळ निघून गेलेली असते. आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील माणसं, आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, जोडीदार, ते जेव्हा आपल्या सोबत असतात, आपण त्यांचं महत्त्व आपण सहज गृहीत धरतो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचं हसणं, त्यांचा आपल्यासाठी केलेला त्याग, हे सगळं नेहमीच उपलब्ध राहील असं आपण मानतो. पण ती व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा त्यांची प्रत्येक आठवण हृदयाला टोचू लागते. मग मनात विचार येतो, आपण त्यांच्यासोबत अजून थोडं बोललो असतो, थोडा वेळ दिला असता आणि थोडं जास्त प्रेम दाखवलं असतं. म्हणूनच जोपर्यंत आपले लोक आपल्या जवळ आहेत, त्यांना जपा, त्यांचं ऐका व त्यांच्यावर प्रेम व्यक्त करा. कारण वेळ निघून गेल्यावर ती वेळ परत येत नाही, मिळतात त्या फक्त आठवणी. खरं तर जीवनात सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा आपण वेळ नावाचं सोनं वाया घालवतो. आपल्याला वाटतं अजून खूप दिवस बाकी आहे, अजून खूप संधी मिळतील, पण वेळ निघून गेली की संधींनाही पंख फुटतात. आज जर आपल्या माणसांसाठी आपण आपल्या कामातून 5 मिनिटं जरी दिली, तर उद्या तीच 5 मिनिटांची किंमत शब्दात सांगता येणार नाही. परंतु आपल्या धावपळीच्या जीवनात कधी कधी हे 5 मिनिटं सुद्धा काही लोक आपल्या माणसांसाठी वेळ देत नाही. माणूस राहत नाही, पण त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण कायमचे राहतात. आपले वडीलधारी माणसं आपल्यावर कधी रागावले तर त्यांचा राग मनात धरू नका, कारण ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात. आता जपा, कदाचित उद्या उशीर होऊ शकतो. रामकृष्ण हरी.